नमस्कार. नमस्कार. आपले आई वडील दोघेही या जगात नाहीत. त्याच दरम्यान भरतरीला एक व्यापाऱ्याची भेट झाली. व्यापाराची भेट झाल्यावर भरतरींना बरोबर घेऊन तो व्यापारी प्रवास करत करत अवंतीपाशी आले. सूर्यास्त झाल्यामुळे नगराबाहेर एका छान धर्मशाळेत ते राहिले. रात्रीचा वेळ होती, शेकोटी पेटवली, कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकू येत होती. प्राण्यांची भाषा अवगत असलेल्या भरतरीला या कोल्हेकुईंची ही भाषा म्हणजे आपल्यावर एक संकट आलंय याची जणू पूर्वसूचना मिळवली होती. आपल्यावर या व्यापाराने उपकार केलेले आहे, तेव्हा याला पण याच्यातून वाचवलंच पाहिजे. त्यामुळे व्यापाऱ्यांना ते म्हणाले, हे कोल्हे आपल्यावर चोरांची धाड येत आहे, तेव्हा आपण इथे सावध राहून यांच्याशी दोन हात करा. हे ऐकून सर्वांनी आपल्या जवळ असणाऱ्या ज्या महत्वाच्या वस्तू होत्या त्या लपवल्या आणि सगळेजण सावधपणे पहारा देऊ लागले. तेवढ्यात हत्यारे घेतलेले एक चोरांची टोळी त्या ठिकाणी आली. चोरांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच वेळेस व्यापाऱ्यांनी त्यांच्याशी हल्ला केला, हातघाई केली आणि सगळ्या चोरांना पिटाळून लावलं. आज भरतरीने दिलेल्या या पूर्व सूचनेमुळे यांना हे तोंड देऊ शकले नाही, कारण भरतरीने पाहिलं होतं अशाच या चोराने आईवडिलांचा घात केलेला होता. त्यामुळे आणि यांनी आपल्याला साथ दिलेली आहे आणि म्हणून भरतरीने तिथेच प्रथम त्यांना संरक्षण दिलं. भरतरींच्या मुळे आपलं अरिष्ट टळलं म्हणून सगळ्यांनी त्याचं कौतुक करायला सुरुवात केली. नंतर ही सर्व मंडळी रात्रभर जागत राहिली. रात्र रात्र कोल्ह्याची कोल्हेकुई ऐकत येत होती. आणि मग एकदा त्याच वेळेस एका व्यापाराने भरतरीला प्रश्न विचारला की श- की उत्तर रात्री पुन्हा कोल्हेकुई ऐकू येते, तेव्हा त्यांनी विचारलं की शंकराचा वरदप्रसाद तुला प्राप्त झालेला एक राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. त्याच्याकडे चार तेजस्वी रत्न आहेत. जो कोणी वध करून त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळी लावेल आणि नगरद्वारावर लावेल तो अवंतीचा राजा होईल. योगायोगाने विक्रम नावाचा एक तरुण तेथे आला. भर्तरीचं बोलणं ऐकून त्या राक्षसाला मारण्यासाठी तो अरण्यात निघून गेला. राक्षसांची पूर्वकथा अशी आहे की एकदा शिवपार्वती द्यूत खेळत असताना चित्रमा नावाचा एक गंधर्व तिथे आलेला होता. काही वेळाने दूत क्रीडेत किती दान पडले यावरून दोघांमध्ये वाद झाले. त्या वादाचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी गंधर्वाला निवारा करायला सांगितलं आणि शंकराची मर्जी व्हावी म्हणून त्याच्याच बाजूने खोटा न्याय दिला. तेव्हा संतापलेल्या पार्वतीने तू मृत्यूलोकात जाऊन राक्षस होशील असा शाप दिला. तेव्हा त्याची ती भयभीत अवस्था पाहून शिवजी म्हणाले, हे गंधर्वा, तू काळजी करू नकोस. सुरोचन गंधर्व इंद्रशापाने मृत्यूलोकी गर्द रूपात वावरत आहे. त्याच्या पुत्राच्या हस्ते तुझा वध होऊन तू शापमुक्त होशील. सुरोचन पुत्र विक्रमा तुझी माहिती भर्तरीनाथांकडून कळेल. हे चित्रमा गंधर्वाचे समाधान झाले आणि त्यानंतर शापानुसार राक्षस देव प्राप्त होऊन तो मृत्यूलोकी संचार करू लागला. आता सुरोचन गंधर्वाची कथा ऐका. एकदा इंद्राच्या दरबारात अप्सराचं नर्तन चाललेलं होतं. मेनकाचं सौंदर्य तर अफाट होतं म्हणून त्याला त्याची कामवासना निर्माण झाली. इंद्रा समक्ष जागेवरून उठला आणि सभासानी मेनकाच्या अंगाशी लगट करू लागला. त्यामुळे तिची गडबड झाली. ही अशोभनीय कार्यक्रम आहे, ही अशोभनीय कृती आहे आणि म्हणून कार्यक्रमाचा रसभंग झाला. तू गर्धब होऊन मृत्यूलोकी भ्रमण करशील असा शाप त्याने दिला. नंतर त्यांनी परत तिची क्षमा मागितली आणि 12 वर्षांनी क्षमा मागितल्यावर करुणा करून त्याच्यातून शापमुक्त करून 12 वर्षांनी मिथिला नगरीचा राजा सत्यवर्मा मुलीशी तुझा विवाह होईल. त्रिविक्रम नावाचा एक पुत्र तुला होईल.
आणि त्याच्या दर्शनाने तुझी शापमुक्ती होऊन तुला स्वर्ग प्राप्त होईल असा आशीर्वाद तिला दिला. आणि म्हणून मिथिलेजवळच्या रानात तो गाढव होऊन राहिलेला होता. त्या अरण्या शेजारच्या गावात कमट नावाचा एक कुंभार राहत होता. एकदा त्याची गाढवे नेहमीप्रमाणे अरण्यात चरण्यासाठी गेली असता त्या कल्पाबरोबर गर्दरूपातील सुरोचनही त्याच्या घरी गेला. काही दिवसांनी विपन्नावस्था आल्यामुळे कर्मठाने ते नवीन गाढव आपल्यापाशी ठेवून बाकीची गाढवं विकून टाकली. एके दिवशी रात्री ते गाढव कमठाला उद्देशून, तू राजा सत्यवर्मा या सुंदर मुलीचा माझ्याशी विवाह करून दे. बघा, ह्या सगळ्या थोड्याशा वेगळ्या वाटणाऱ्या कथा आहेत, पण या सत्य कथा आहेत. हे ऐकून बाहेर जाऊन पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं. परत ते म्हणाले, आपण स्वतः सांगितल्याप्रमाणे उलगडा होणार नाही असा विचार करून त्याने त्याला हाक मारली आणि वस्तुस्थिती सांगितली की राजकन्येचा तू माझ्याशी विवाह करून दे अशी विनंती केली. ती विचित्र मागणी ऐकून त्याला मोठं संकट पडलं. ही गोष्ट राजाला कळली तर भलताच प्रसंग ओढवेल या भयापोटी त्यांनी परिवारासह दुसऱ्या देशात जाण्याचं ठरवलं. बांधलेल्या सामानाची बोचकी गाढवाच्या पाठीवर लागून तो वेशीवर आला. तेव्हा पळून जात असताना तर्क करून पहारेकराने नगर सोडण्याचं कारण विचारलं. कुंभाराकडे त्याचं उत्तर नव्हतं. वस्तुस्थिती समजली तेव्हा त्याची पत्नी गप्प झाली. त्यामुळे पहारेकऱ्यांचा संशय जास्तीत जास्त वाढला. कमठाला राजा सत्यवर्माकडे नेलं. अभय देऊन वस्तुस्थिती विचारली. सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून तो विचारात पडला. एक गदर्भ मनुष्य वाणीतून बोलतो, याचा अर्थ काय असू शकतो? तो कोणीतरी शापग्रस्त दिव्य पुरुष असला पाहिजे असा विचार करून त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं. तेव्हा तो त्याला म्हणाला, ही माझी कन्या आहे, ती मी त्याला देईन, पण त्याने मिथिला नगरी तांब्याची करून दाखवावी. ही गोष्ट त्याने गर्धरूपी सुलोचना सांगतात त्याचे विश्वकर्म्याने त्याची प्रार्थना केली. त्याच्या विनंतीला मात देऊन ती नगरी त्या रात्रीत तांब्याची करून टाकली. हे नवल पाहून राजाला त्याचे सामर्थ्य समजलं आणि त्याने आपली कन्या देण्याचा निर्णय घेतला आणि लोकनिंदा टाळण्यासाठी हा विवाह गुप्तपणे उरकला. या सर्व गोष्टीची कमठाला कल्पना आली की अरे असं कसं झालं. आपली मुलगी सत्यवती ही वस्तू समजून घेण्यासाठी त्या लग्नासाठी तिचा होकार मिळवला आणि रात्रीच्या वेळी सत्यवर्मा सत्यवतीला घेऊन त्याच्या घरी गेला. माझ्या कन्येची नीट काळजी घ्या असं सांगितलं. तेव्हा गर्दभर रूपातील सुलोचनाने आपले पूर्वरूप त्याला सांगितले आणि ते ऐकून राजा समाधानात घरी आला आणि कमठाने आपल्या परिवारासकट आपल्या घरचा रस्ता दिला. अशा प्रकारे या ठिकाणी हा विवाह झाल्याचं आपल्या लक्षात येतं. हा विवाह म्हणजे या नाथपोथीतला हा जो अध्याय आहे, हा अध्याय आपल्याला एका वेगळ्या मार्गावर नेतो, एक वेगळा विचार करायला लागतो आणि तो हेच सांगतो, मग दाऊनी रावण्य राशी राव गेला स्वसदनासी भरता देऊनी सत्यवतीसी कुलाला ते प्रार्थनिया राव जाता स्वसदनी कमठ सत्यवतीसी घेऊनी अवंतिकेचे मार्ग धरुनी गमन करी तो रात्री तो. असो आता पुढील अध्याय सत्यवती करील काही तोची कथा परिसावी अवधानी देऊन घ्या. आता पुढची जी कथा आहे ही कथा ही सत्यवतीची कथा आहे. ही सत्यवतीची कथा काय आहे तर कमठ कुंभार हा स्वतःची पत्नी सत्यवती आणि गर्दभ घेऊन सुलोचनासह एका नगरामध्ये गेला. आणि तिथे गेल्यावर तिथे एका कुंभाराकडे त्यांनी राहिलं, एका बिरार केलं. तो सत्यवतीचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करू लागला. एक दिवशी तिने त्याला आपल्या मनात पतीला भेटण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आणि तिचं मनोगत त्याने सुलोचनाला कळवलं. तेव्हा तो म्हणाला, सत्यवतीला ऋतुकाळ प्राप्त झाल्यावर मला सांगा.
ऋतुकाळाच्या चौथ्या दिवशी मी मूळ रूपात प्रकट होईल आणि तिच्याशी राक्षस विवाह करीन. हे ऐकून खरोखर आनंद झाला. ही शुभवार्ता त्यांनी सत्यवतीला सांगितली तेव्हा तिचा सुद्धा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या मनात आपला पती प्रत्यक्षात कसा आहे याची उत्कंठा लागली. की कसा असेल आपला पती, कसा दिसत असेल, कसा बोलत असेल, ही जिज्ञासा निर्माण होणं सहज स्वाभाविक होतं. तिला ऋतुकाळ आल्यावर चौथ्या दिवशी कमठाने सुलोचना सत्यवतीला दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा त्याने गर्द भरूक टाकून दिव्य तेजस्वी असं मूळ रूप धारण केलं. ते पाहून सत्यवती चकित झाली आणि त्यांनी समजून घेऊन जे कष्ट केले त्याच्याबद्दल क्षमा मागू लागली. सुलोचनाच्या मनात त्याच्याविषयी द्वेष नव्हताच. पुरत कार्यसिद्धीसाठी मदत केली म्हणून खूप आदराची भावना होती. कमठाने त्याला घरात नेलं. सुलोचनाने राक्षस विवाह करून सत्यवतीची पत्नी म्हणून स्वीकार केला आणि ती उभयता एकामेकांच्या प्रीतीत खऱ्या अर्थाने रममाण झाली. रात्री तिला गर्भ राहिला आणि त्या एकांतात सुलोचनाने सत्यवतीला त्याचा पूर्व वृत्तांत सांगितला. तो म्हणाला, आपल्या मिलनातून तुला धार्मिक, पराक्रमी, कीर्तिवान शतकर्ता पुत्र होईल. या पुत्राचा जन्म झाल्यामुळे मी अनेक ऋणातून मुक्त होईल आणि शापमुक्त होऊन गांधर्व लोकी जाईल. त्यानंतर गंधर्व रूप धारण केलं आणि तो आपल्या जागी गेला. काही दिवसांनी कमठाच्या घरात गर्भवती कन्येला पाहून गावकऱ्यांच्या चर्चेला उधाण आलं. तेव्हा सत्यवती ही माझीच मुलगी असून मी तिला बाळणपणासाठी आणलं आहे असं सांगून सगळ्या गावकऱ्यांची तोंड त्या कमठाने बंद केली. तिची प्रसूती झाली आणि तिला छान एक गोड मुलगा निघाला. हा जो गोड मुलगा होता त्या मुलाचं नाव विक्रम असं ठेवण्यात आलं. आणि मग त्या क्षणी बारशाच्या दिवशी सुलोचनाने गंधर्व रूप धारण केलं आणि अधीरतेने त्याचं मुख पाहिलं आणि त्या क्षणाला तो शापमुक्त झाला. तेवढ्यात इंद्राने त्याच्यासाठी दिव्य विमान पाठवलं आणि त्याच्यात तो निघून गेला. जाताना सत्यवतीचं सांत्वन करताना तो फक्त एवढंच म्हणाला, तू माझे स्मरण करशील तेव्हा मी तुला दर्शन देईन. फक्त तू रडत बसू नको. सुलोचनाने इंद्रलोकी प्रस्थान केल्यावर सत्यवतीने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरलं आणि विक्रमाचं संगोपन करू लागली. एक सुंदर तेजपुंज राजा तिच्या पोटी जन्माला आलेला होता. ती लक्ष देऊ लागली. विक्रम हा लहानपणापासूनच अतिशय हुशार, चुणचुणीत खेळण्याची आवड असणारा मुलगा होता. तो रुबाबात राहायचा, दिसायचाही सुंदर. त्याचे ते खेळ पाहून बाललीला पाहून सत्यवतीला पण खूप आनंद व्हायचा. 16व्या वर्षापर्यंत तो सगळ्या विद्यांमध्ये पारंगत झाला आणि त्याची हुशारी पाहून राजसेवकाने राजाला सांगून त्याला गावातल्या लोकांचं रक्षण करण्याचा अधिकार दिला. एक दिवशी पहाटे फेरफटका मारत असताना व्यापाऱ्यांच्या घोळ्यात असलेल्या भरतरीचे शब्द त्यांनी ऐकले. उत्तरेकडून येणाऱ्या राक्षसांचा वध करण्यासाठी तो त्वरेने निघाला. पार्वतीच्या शापाने राक्षस झालेला चित्रमा गंधर्व त्यावेळी मनुष्य रूपाने वावरत होता. विक्रमाने त्याला गाठलं. त्याला सावरण्याची कसलीही संधी न देता त्याचा वध केला. मरताना मानवरूप टाकून तो राक्षस झाला होता. त्याच्या रक्ताने त्याच्या कपाळावर टिळा लावला. एक वस्त्र त्याच्या रक्तात भिजवलं. त्यावेळी राक्षसरूपी चित्रमा गंधर्व खऱ्या अर्थाने शापमुक्त झाला. मूळ रूपात प्रकट झाला आणि विक्रम राजाचे आभार मानू लागला. त्यांनी आपली पूर्वकथा सांगितली आणि त्याला नेण्यासाठी स्वर्गातून एक विमान आलं होतं. त्याच्यात बसून तो निघून गेला. विक्रमाने राक्षसाचं प्रेत तपासलं तर त्याच्या मुठीत 3 चिंतामणी व एक अद्भुत रत्न अशी सर्व मनोकामना पूर्ण करणारी रत्न हातामध्ये आली.
आणि भर्तरीच्या वचनांची प्रचिती येतात त्याच्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड प्रेमपूर्ण आदर निर्माण झाला. हा कोणीतरी दिव्य महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो सीमेवर गेला. राक्षसांच्या रक्ताचा टिळा त्यांनी नगर प्रवेशावर लावला. ज्या ठिकाणी ते व्यापारी उतरले होते त्या धर्मशाळेत जाऊन त्याच्याशी गप्पा मारू लागला. त्यावेळेस त्या व्यापाऱ्याने त्या भरतळीमुळे चोरांचा हल्ला आम्ही कसा परतरून लावला हे सांगितलं. तेव्हा विक्रमाने भरतरींशी गप्पा मारून थोडी सर्दी केली आणि तेथून तो निघाला. तो थेट जकातदारांपाशी गेला आणि म्हणाला, गावाबाहेरील धर्मशाळेत काही व्यापारी आले आहेत. त्यात भरतरी एक आहे. ते माझे धाकटे भाऊ असे व्यापाराच्या निमित्ताने भटकत आहेत. तुम्ही त्या व्यापाऱ्यांची जकात माफ करून त्या बदल्यात भरतरीना मागून घ्या. तुम्ही त्यांना अडकवलं की मी त्यांना घेऊन जाईन. या बदल्यात मी तुम्हाला तिप्पट जकात आणि बक्षीस देईन आणि आम्हा भावंडांची भेट घडवल्याबद्दल तुम्हाला पुण्य पण लागेल. बघा एकातून दुसरी दुसऱ्यातून तिसरी कशी घटना घडतायत. तेव्हा त्यांच्या मनात त्याच्याबद्दल लोभ निर्माण झाला. विक्रमाचं म्हणणं सगळ्यांना पटलं. एक भरतरी जर त्यांना मिळणार असेल त्याच्याबद्दल आपल्याला मिळणार असेल तर धर्मशाळेतील व्यापाराच्या प्रमुखाला एकान बनून जकात माफीच्या बदल्यात भरतरीना काही दिवस राहून दे असं सांगितलं. पुढाऱ्याने फायद्याकडे लक्ष ठेवून जकातदाराकडे सोपवलं. माल विकून झाल्यावर ते व्यापारी आपल्या वाटेने निघून गेले आणि विक्रमाने एक रत्न जकातदाराला दिले. पैशाचा भरणा केल्यावरच ते घेऊन जाईल असा शब्द घेऊन भरतरीला आपल्या घरी नेलं. त्याने आपल्या आईला त्याच्या सर्व वैशिष्ट्यांच्या बद्दल सांगितलं आणि आपल्या घरात भरतरीला घेऊन ठेवलं. भरतरीचा प्रवास पण बघा कसा, वेगवेगळ्या टप्प्यातले हे प्रवास, जीवनातले हे वेगवेगळे टप्पे, या टप्प्यातूनच निर्माण झालेले हे नाथजी आणि या नाथजीतूनच निर्माण झालेली ही नवनाथ भक्तिसार पोथी. कारण हा कार्य आहे, हे मंत्र आहे, हे ज्ञान आहे आणि ते कथेच्या माध्यमातूनच नाथजीने आपल्या पुढे ठेवलेले. या कथांचं श्रवण करूया आणि या कथातूनच जीवनाचं मार्गक्रमण कसं करायचं ते शिकून घेऊया. जय हिंद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.